श्रीकृष्ण तेच सांगून गेले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही मनापासून कर्म करा, उत्तम कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि कसं व्हायचं ना की अगोदर हे फळ पुढच्या जन्मात मिळायचे, काही फळं अजून पुढच्या जन्मात मिळायचे सतयुगामध्ये. पण आज आपण आहोत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये 90% फळं याच जन्मात मिळत आहेत आणि तो प्रभाव तसाचा तसा आपल्याला मिळतो. पहिला प्रश्न हा आहे माझा की ग्रहताऱ्यांची स्थिती आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम करते आणि आपलं आयुष्य ग्रहतारे ठरवतात का? खूप छान प्रश्न आहे. कसं होतं ना की माणूस जेव्हा या भूतलावर येतो तेव्हा त्याने एक शिदोरी आणलेली असते स्वतःच्या सोबत. ती शिदोरी असते मागच्या जन्माच्या कर्माची. मागचा एक जन्म नाही, अनेक जन्म, त्या सगळ्या जन्मांचं काढलेलं सार ती शिदोरी घेऊन माणूस पृथ्वी तलावर येतो. मग तो केव्हा येतो? ते जे कर्म आहेत त्यांचे फळ द्यायला अनुरूप ग्रहस्थिती होईल तेव्हा ती व्यक्ती या भूमीवर येते. म्हणजे याला मुख्य कारण असतात तुमचे कर्म की ज्याला अनुसरून या जन्माचं तुमचं भविष्य ठरतं. ओके. यालाच धरून एक प्रश्न मग पुढचा विचारतो की नशीब आणि कर्म याच्यातलं सगळ्यात शक्तिशाली काय ठरतं? खूपच छान प्रश्न आहे. म्हटलं तर हे दोन्ही हातात हात घालून सोबत चालतात. पण मी माझ्या अनुभवावर हे सांगेल की नशीब हे महत्त्वाचं आहेच. होतं कसं ना की भाग्य घडवता येतं, बदलता येत नाही. आता सोपं उदाहरण देते. एखाद्या व्यक्तीची उंची आहे 5 फूट 3 इंच 4 इंच असं काहीतरी आहे, एकदम कर्तृत्ववान व्यक्ती, मी माझं आयुष्य स्वतः घडवतो असं म्हणणारा. मग त्याने ठरवलं आपण उंची वाढवायची. किती वाढवेल? अर्धा इंच 1 इंच. कारण त्याचं भाग्य होतं 5 फूट 3 इंच आणि कर्माने तो वाढवू शकतो अर्धा इंच 1 इंच. एवढा फरक तयार होतो. कर्माने आपण भाग्य घडवू शकतो, बदलू शकत नाही. मुख्य आपलं जे भाग्य आहे, आपण कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्म घ्यावा, आपला जोडीदार कसा असावा, काका मामा कसं असावं, कुटुंब कसं असावं, घर कसं असावं, या सगळ्या गोष्टी भाग्यात ठरलेल्या असतात. मग घर कसं असावं हे ठरलेलं आहे, त्याला रंग कोणता मारावा एवढे अधिकार आपण कर्मातून डेव्हलप करू शकतो. घर नीटनेटकं ठेवावं, चांगली वास्तू ठेवावी, वास्तूतून समृद्धी मिळवावी, हे आपण कर्मातून ठरवू शकतो. पण मुख्य जे असतं ते भाग्य असतं, ते नाकारून चालत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यावरती ग्रहताऱ्यांचा काय परिणाम पडतो? सर्व गोष्टींवर परिणाम होतो. म्हणजे कसं होतं ना, एखाद्या दिवशी जेव्हा तुम्हाला गोड खायची इच्छा झाली, तुम्ही तुमची पत्रिका पहा. चंद्र आणि गुरु यांचा संबंध धनस्थानाशी आलेला असतो. ओके. कारण तिथून आपण अन्न पाहतो. एरवी तुम्ही रोज ड्राईव्ह करता, एखाद्या दिवशी ज्या दिवशी अचानक तुमच्या ड्रायव्हिंगचा स्पीड नेहमीपेक्षा जास्त येत असेल त्या दिवशी तुम्ही बघा, त्या दिवशी तुमचं राहू आणि मंगळ एकमेकांच्या दृष्टीत आलेले असतील. ओके. म्हणजे आपण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर ग्रहाचा प्रभाव होतो. मग ज्योतिषशास्त्र काय करतं? तर ज्योतिषशास्त्र काय करतं, इथे तुम्हाला मार्गदर्शन करतं. जर तो योग दिसला की ड्रायव्हिंगमध्ये अडचण आहे, आता असे अनुभव तर आम्हाला आत्तापर्यंत किमान 7 ते 8 वेळा झालेला आहे. सहसा मी कुणाला सांगत नाही की ड्रायव्हिंग हळू कर, पण जर त्यांच्या पत्रिकेत तो योग असला तर आम्ही कालावधी सांगतो, साधारणपणे ह्या कालावधीमध्ये ड्रायव्हिंग सांभाळून करा. आणि मग नंतर ते जातक येतात आणि आम्हाला सांगतात बरं झालं आम्ही हळू चालवत होतो. घटना टळत नाही, घटना त्यांच्याबद्दल होते, हा माझा अनुभव आहे. घटना होते, फक्त ते सजग असतात आणि त्यामुळे ती लहान प्रमाणात होते. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत ग्रहताऱ्याचा प्रभाव होतो. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं असावं ग्रह ठरवतात. तुमची वाणी, तुमची बोलण्याची पद्धत, तुम्ही पैसे किती संचित करावे, तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी काय असाव्या, तुम्ही परिश्रम कसे करावे, कोणत्या दिशेला करावे, तुमचं घर कसं असावं, घरातलं वातावरण कसं असावं, घरातले 2 व्यक्ती एकमेकांशी किती ट्युनिंग ठेवून आहेत, तुम्ही शिक्षण कसं घ्यावं, शिक्षणात किती वेळा अडथळे यावे, संतती कशी असावी, असे अनेक प्रश्न. म्हणजे मी टोटल सगळे सांगू शकते. एकूण 360 प्रश्नाची उत्तरं आपली ही कुंडली आणि ग्रहस्थिती ठरवते. म्हणजे ते इतकं परफेक्शन असतं की जर तुम्ही तुमची कुंडली माझ्यासमोर ठेवली आणि विचारलं की माझ्या काकाच्या मुलाची बायको कशी आहे, तर ती कुंडली तिचं व्यक्तिमत्व सांगू शकते. ओके. हां, कारण ती सगळी इंटरकनेक्टेड असते.
मग तिचं व्यक्तिमत्व सांगू शकते याचा अर्थ असा होतो की आपण त्यांच्या बायकोपर्यंत तिच्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचू शकतोय हो हो किंवा त्यांचा मुलगा तोच असणार हे सगळं ठरलेलं असतं. हां. अनेक गोष्टी ठरलेल्या असतात. पण कसं आहे ना की त्याच्यामुळे मानवी कॉन्फिडन्स डाऊन होऊ नये की मग आमचं काय महत्त्व, तर तसंही नाही. महत्त्व आहे. कर्माचे प्रकार असतात, संचित कर्म आणि क्रियाबान कर्म. तर क्रियाबान कर्म घडवण्याचे अधिकार आपला आहे. किंवा श्रीकृष्ण तेच सांगून गेले, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्यावर तुमचा अधिकार आहे. तुम्ही मनापासून कर्म करा, उत्तम कर्म करा, त्याचं फळ तुम्हाला मिळेल. आणि कसं व्हायचं ना की अगोदर हे फळ पुढच्या जन्मात मिळायचे, काही फळं अजून पुढच्या जन्मात मिळायचे सतयुगामध्ये. पण आज आपण आहोत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये 90% फळं याच जन्मात मिळत आहेत आणि तो प्रभाव तसाचा तसा आपल्याला मिळतो. ओके.